5 ways टू अर्न मनी. चौथा पॉइंट आहे ना, हा आहे प्रोफेशनल इन्कम. ओके, सो आता तुम्ही बघितलं असाल बरेचसे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, ओके, तर ते आता एकदा ती ब्रँड व्हॅल्यू आली त्यांना, ओके, की ते सेलिब्रिटी होतात आणि त्याच्यानंतर मग ते कॅन परस्यू व्हॉट दे रिअली वॉन्ट. ओके, आता बघ तुम्ही बरेचसे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत, नील बघू शकता किंवा फोकस इंडियन बघू शकता. हे आता वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये, वेगवेगळ्या मूवीज मध्ये किंवा वेगवेगळे जे शोज असतात तर त्याच्यामध्ये ते ऍक्टिंग करायला लागतात. सो बेसिकली ते परफॉर्मर आहेत, तर त्याच्यामुळे ते ऍक्टिंग करतात आणि त्यातून पैसे कमवतात. जर कोणी डान्सर असेल तर मे बी तो याचा डान्स शो करू शकतो, त्यातून तो पैसे कमवू शकतो. आता जर समजा आपण अंकिताला बघितलं तर अंकिता बऱ्याचशा शोजचं ना अँकरिंग वगैरे करते, तर तिचं जे बोलण्याची स्टाईल आहे आणि बोलणं आहे ते खूप छान आहे. ती खूप छान प्रकारे अँकरिंग करते, तर इट्स अ पेड. ऑफकोर्स ती जर कुठच्या तरी झी साठी किंवा शो साठी किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी अँकरिंग करते, एखाद्या अवॉर्ड शो साठी अँकरिंग करते, तर शी गेट्स पेड फॉर दॅट. सो असे बरेचसे आहेत जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत ज्यांनी सुरुवात केली ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून. ओके, किंवा ते उद्या जर तुमचं कॉन्टेंट क्रिएशन असेल रिगार्डिंग स्पोर्ट्स, आणि जर तुम्हाला स्पोर्ट्समध्ये समजा क्रिकेट खेळण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही ॲज अ सुरुवातीपासून कॉन्टेंट क्रिएटर म्हणून ॲज अ क्रिकेटर म्हणून तुमचं कॉन्टेंट करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला चांगलं एक्सपोजर मिळालं तर उद्या तुम्ही रणजीमध्ये खेळू शकता, तुम्ही इंटरनॅशनली पण खेळू शकता. आणि हे इन फ्युचरमध्ये होईल नक्कीच आहे. ओके, कारण आज बघा जेव्हा पण मूवीजमध्ये एखाद्या कास्टिंग होतं तर त्यावेळी पूर्वी कसं कास्टिंग व्हायचं मूवीजमध्ये, की बाबा हा रोल आहे आणि या रोलसाठी ही व्यक्ती फिट आहे, तर आपण ही चांगला परफॉर्म करू शकते, तर मग त्या व्यक्तीला इथे आता इन केलं जायचं. पण आता जेव्हा एखादा मूवीचा प्रोजेक्ट बनतो किंवा सिरियलचा प्रोजेक्ट बनतो, तेव्हा लोक ह्याचा पण विचार करतात की त्या व्यक्तीचे सोशल मीडियावरती किती फॉलोअर आहेत. जर एखाद्या व्यक्तीचे 1 मिलियन फॉलोअर आहेत आणि एखाद्या व्यक्तीचे फक्त 100 फॉलोअर आहेत आणि दोघे तगडे ऍक्टर आहेत, मे बी 1 मिलियन वाला जरा कमीच ऍक्टर आहे, तरी सुद्धा ते 1 मिलियन वाला फॉलो करतील. कारण ऑब्व्हियसली जो 1 मिलियन वाला घेतला की त्याच्यामुळे त्याचा जो ऑडियन्स आहे, तर त्यातले उद्या 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोकांमधले उद्या जरी 1,000 लोकांनी जरी मूवी बघितली तरी ते ऍडिशनल रेव्हेन्यू मूवीसाठी क्रिएट होतोय ना. सो ऑब्व्हियसली त्याला घेणं कधी पण फायदेशीर आहे. सो अगेन जर तुम्ही सोशल मीडियावरती आहात आणि सोशल मीडियावरती जर तुम्ही फोकस करताय तर त्याच्यातून तुम्हाला असे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट होतात. तुम्ही ऍक्टर बनू शकता, तुम्ही अँकर बनू शकता, तुम्ही उद्या स्पोर्ट्स अँकर बनू शकता, म्हणजे जर तुम्ही चांगलं नॉलेज देताय वगैरे, तुम्ही उद्या क्रिकेटर बनू शकता, फुटबॉलर बनू शकता, तुम्ही उद्या कबड्डी प्लेअर बनू शकता. म्हणजे तुमच्याकडे ते स्किल असलं पाहिजे, पण तुम्ही ते सोशल मीडियातून दाखवा, लोकांपर्यंत रीच करा आणि त्याच्यातून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.